नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरळ सेवा पदभरती गट क साठी जवळपास 4497 14 संवर्गातील पद भरण्यासाठी जलसंपदा विभाग म्हणजे WRD ची जाहिरात तुमची 2023 मध्ये आली होती। याच्यामध्ये महत्त्वाची पदं होती दप्तर कारकून असेल, सहाय्यक आरेख असेल, भांडारपाल असेल, त्यानंतर कालवा निरीक्षक असेल। मित्रांनो, यासाठी तुम्ही जर अप्लाय केलेला असेल तर तुमच्या गुणवत्ता याद्या ज्या आहेत मित्रांनो, या ठिकाणी प्रोविजनल निकाल जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी WRD च्या वेबसाईटवरती देखील आलेला आहे। याच्यामध्ये काही सुधारित मित्रांनो परिपत्रक देखील आलेले आहेत। आज एक परिपत्रक आलेले आहे महत्त्वाचं, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये मित्रांनो तुमचा अंतिम निकाल जो आहे WRD चा त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे। तर बघा, 13 मार्च 2024 हे परिपत्रक आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर काय म्हटलंय, जलसंपदा विभागाच्या गट ब आणि क पदाकरिता मित्रांनो विभागनिहाय सामान्य निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर विभागनिहाय सामान्य निकाल म्हणजेच मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स पडले, सर्वांची कॉमन मेरिट लिस्ट असते ही, परंतु आता तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती मित्रांनो फायनल लावली जाणार आहे। तर त्याबद्दलच माहिती दिली। जलसंपदा विभागाअंतर्गतच्या 7 परिमंडळातील विविध पदांकरिता स्वतंत्र निवड याद्या तयार करण्यात येत असून एकूण निवड यादींची संख्या विचारात घेता त्यांची व्याप्ती मोठी आहे। त्यानुसार TCS कंपनीकडून समांतर व सामाजिक आरक्षणानुसार निवड याद्या तयार करण्याची कार्यवाही चालू असून सदर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विभागामार्फत तपासणी करून तात्काळ निवड याद्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येतील। तर बघा मित्रांनो, त्यांनी ही जी विद्यार्थी वाट बघतायत की WRD चा अंतिम निकाल कधी लागेल त्याच्याबद्दल पूर्णपणे मित्रांनो महत्त्वाची माहिती दिली, कारण की विद्यार्थी वाट बघत आहेत फायनल निकालाची। तर त्याच्यामुळे मित्रांनो त्यांनी आत्ताच प्रसिद्धी पत्रकाद्वारे या ठिकाणी सांगून दिलेलं आहे की थोडासा वेळ लागेल या ठिकाणी, कारण की निवड याद्या ज्या आहेत मित्रांनो त्याची संख्या विचारात घेता त्याची व्याप्ती खूप मोठी आहे। त्याच्यामुळे मित्रांनो TCS कंपनीकडून त्याच्यावरती काम चालू आहे आणि मित्रांनो काम पूर्ण झालं, कार्यवाही पूर्ण झाली की तात्काळ निवड याद्या तुम्हाला इथं मित्रांनो WRD च्या वेबसाईटवरती पाहायला भेटतील। जसे अंतिम निकाल तुमचे लागतील तशी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सर्वात अगोदर कळवलं जाईल, तोही आपला चॅनल जॉईन करून ठेवा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आणि आपला यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा, सर्व अपडेट तुम्हाला इथं भेटत राहतात। तर अगोदरचे ते निकाल तुमचे लागलेले आहेत पहा, अशा पद्धतीने मित्रांनो कस्टमाइज स्कोर रिपोर्ट आलेला आहे तुमचा वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, जसे की मित्रांनो या ठिकाणी दप्तर कारकून, मेजरर, कॅनल इन्स्पेक्टर, कालवा निरीक्षक यासाठी तुम्हाला किती मार्क्स पडलेत, मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुमचे हे फायनल मार्क्स असणार आहेत। ऑब्जेक्शनचेही मार्क्स त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। किती मार्क्स पडलेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कुठल्या पदासाठी। तर जसे अंतिम निकाल लागतील मित्रांनो, आता अंतिम निकाल निवड यादी जी तयार केली जाणार आहे मित्रांनो तुमचं कॅटेगरी वाईज या ठिकाणी, ज्यामध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण दोन्हीही पाहिलं जाणार आहे। त्यानंतर मग तुमची प्रतीक्षा यादी आणि निवड यादी दोन्ही सोबतच मित्रांनो लागतील। जवळपास 7 परिमंडळ आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये ठाणे असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अशी भरपूर सारी, पुणे असेल, या प्रत्येकाचे वेगवेगळे निकाल आणि प्रत्येक पदाची वेगवेगळ्या निवड याद्या त्यांचं तयार करण्याचं काम चालू आहे। व्याप्ती मोठी आहे, त्याच्यामुळे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कार्यवाही जशी पूर्ण होईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। तर 4497 जागांची खूप मोठी अशी या ठिकाणी ही गटकची जाहिरात आलेली होती। जसे अपडेट येतील मित्रांनो तसे तुम्हाला लवकरात लवकर सांगितले जातील। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ नक्की शेअर करा, तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। धन्यवाद मित्रांनो। सध्याच्या मेगा पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवे असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच सध्या होणारे तुमचे मित्रांनो सिपाई पोलीस असेल, चालक पोलीस असेल, त्यानंतर SRPF राज्य राखीव पोलीस असेल, पोलीस बँड्समॅन असेल, कारागृह पोलीस असेल, किंवा मित्रांनो लोहमार्ग पोलीस असेल, रेल्वे पोलीस, ह्या सर्वांसाठी उपयुक्त आहेत मित्रांनो। याच्यामध्ये त्यांनी अंकगणित व बुद्धिमापनाच्या प्रत्येक प्रश्नांचं हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित तुम्हाला उत्तरं देण्यात आलेली आहेत। 16,951 प्लस प्रश्न मित्रांनो या पुस्तकामध्ये आहेत। अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक आहे। याची 5वी आवृत्ती त्यांनी दिली आहे 2024 ची मित्रांनो। स्टेट बोर्डावरती आधारित देखील इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा देखील त्यांनी समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे। तर 2024च्या पोलीस पदभरतीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक तुम्हाला आहे। 411 प्रश्नपत्रिका संच, ज्याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी केलेलं आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं तुम्ही कुठल्याही बुकस्टोरमध्ये हे पुस्तक पाहू शकता आणि तिथून खरेदी करू शकता। त्याचबरोबर त्यांचं पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक जे आहे मित्रांनो, याच्यामध्ये 8,375 प्लस प्रश्न दिलेले आहेत। याच्यामध्ये पोलीस प्रशासन,
मुंबई नायगाव शहर व उपनगरवरील विशेष सराव प्रश्न सहित मित्रांनो पुस्तक आहे. हे देखील पुस्तक तुम्हाला संपूर्ण जेवढे पण घटक आहेत पोलीस पदभरतीचे त्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. तर पोलीस पदभरती 95 प्रश्नपत्रिका संच आणि 411 प्रश्नपत्रिका संच हे तुम्हाला मित्रांनो महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये 95 मध्ये मित्रांनो 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश केलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीसाठी पुस्तक हवं असेल, जे की सरळ सेवेच्या कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीवरती प्रश्न असतात, त्याच्यामध्ये मित्रांनो स्पेशल फास्ट रिव्हिजनसाठी हे पुस्तक आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. तुम्ही पोलीस पदभरती असेल, सरळ सेवेची कुठलीही परीक्षा असेल त्यासाठी वापरू शकता. संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये 3000 प्लस सोडवलेले व सरावासाठी प्रश्न त्यांनी दिलेले. तर हे देखील पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं आहे. तुम्ही ही सर्व पुस्तकं कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला Amazon फ्लिपकार्टवरती भेटून जातील.